जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी जी अभंगाची गाथा आपल्यासाठी लिहून ठेवली तो म्हणजे अमृताचा ठेवा। प्रत्येक शब्द अमृताहुनी गोड आहे आणि याच गाथेमधला एक अभंग आहे क्रमांक 4चा। जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की खरा श्रीमंत कोण, सेवा कोणाची करावी, आणि देवाला सुद्धा वाटतं की या कुटुंबाला येऊन भेटावं, असं कुटुंब कुठलं। सुंदर असा एक पुरावा म्हणून संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आणि त्याचाच आपण त्या अभंगाचा अर्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, एखाद्या स्त्रीला जर सात्विक पती मिळाला किंवा एखाद्या पुरुषाला सात्विक पत्नी मिळाली तर त्याचं वैवाहिक जीवन सुखी होतं, त्याचा संसाराचा गाडा सुरळीत चालतो। त्यांना होणारी अपत्य म्हणजेच त्यांची मुलं जर सात्विक असतील, चांगल्या विचारांची असतील, चांगल्या वर्तणुकीची असतील तर त्यांचं जीवन सार्थक होत नाही। याचसाठी संत तुकाराम महाराज सुंदर असं एक अभंग आपल्याला सांगतात, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतात। आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज गोडो त्याची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही। याचा अर्थ सुंदर आहे। ज्या मुलांना किंवा मुलींना आपल्या हिताची चिंता असते, आपले हित ज्यांना कळते, त्याचे आई वडील धन्य आहेत। जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या घरामध्ये सात्विक वृत्तीची मुलं मुली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वराला सुद्धा देखील आनंद वाटतो, परमेश्वराला सुद्धा भेटावं वाटतं या कुटुंबाला। ही सात्विक वृत्तीची मुलं मुली गीता भागवत याचं श्रवण करतात, विठ्ठलाचं अखंड चिंतन करतात आणि याच वेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली ना तर माझ्यासारखा भाग्यवंत मीच। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी खरा श्रीमंत कोण आणि खरा भाग्यवंत कोण, जीवन जगावं कसं, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी सांगितले। असं कित्येक लोकांना वाटतं की पैसा संपत्ती गाडी बंगला कमवलं तर आपण श्रीमंत, परंतु नाही बांधवांनो। जीवनामध्ये खरा श्रीमंत कोण, खरं आपलं जीवन सार्थक झालं का नाही हे जर पाहावयाचं आपल्याला असेल तर हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण नक्की ऐका, त्याच पद्धतीनं आपलं जीवन घडवा। आपल्या मुलांचं जीवन आपण अशाच पद्धतीनं घडवा। सुंदर असा हा अभंगाचा अर्थ आपल्याला महाराजांचा जर आवडला असेल ना आपल्याला तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या। आपण कुठल्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा। जय हिंद जय भारत।